सर तुम्ही आता म्हटलात, की जन्माष्टमी नंतर 7व्या दिवशी कृष्णावरती काहीतरी अरिष्ट आलं. ते काय होतं? भगवंताने जेव्हा कृष्णावतार धारण केला, त्याला मारण्यासाठी कंसाने जे वेगवेगळे प्रयत्न केले, त्यातला एक प्रयत्न म्हणजे पूतना पाठवली. अच्छा. पूतना मावशी असं हं. मराठीत जिला म्हटलं जातं, ती पूतना आली कितव्या दिवशी? तर भगवंताच्या जन्मापासून मोजून 7व्या दिवशी. भगवंताचा जन्म केव्हा? अष्टमीचा. अष्टमीचा. कृष्ण अष्टमीपासून 7 दिवस जर आपण बरोबर पुढे मोजले, की येतो अमावास्येचा दिवस. अच्छा. श्रावण अमावास्या. अमावास्या. म्हणजे पिठोरी अमावास्या. पिठोरी अमावास्या. या दिवशी पूतनेने श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी भगवंतानी तिच्या स्तन्याच्या बरोबर तिचा प्राणही शोषून घेतला हं. आणि तिला सायुज्य मुक्ती प्रदान केली. अच्छा. त्यामुळे एका राक्षसिणीला हां, आपल्या मातेसारखं मोक्षपद हां, भगवंतानी प्रदान केलं. तिला मातृवत गती मिळाली हां. म्हणून मातृदिन, भारतीय संस्कृतीतला मातृदिन हा श्रावण अमावास्या हा ठरला. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं, की मातृदिन हा एका राक्षसिणीसाठी आपण साजरा करतोय. केवळ तेवढाच नाही, पण तेही